SP क्राईम न्यूज नेशन. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमधून संतापजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा गैरफायदा उठवत पोलीस रेकॉर्डवरील 2,000 गुन्हेगारांनी तिचे अपहरण करत उसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर नराधम पीडितेचे कपडे घेऊन पळून गेल्याने तिला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत चालत यावे लागले. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही नराधमांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋत्विक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे दोघेही राहणार खांबेमळा कामेरी रस्ता ईश्वरपूर या दोघांविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी आई मंगळवारी रात्री 11:15च्या सुमारास कामावरून घरी आली तेव्हा मुलगी घरी नव्हती. मुलीबद्दल तिने आजूबाजूला विचारपूस केली. रात्री उशिरापर्यंत मुलगी न सापडल्याने तिने पोलिसांशी संपर्क साधला. काही वेळात पोलीस पीडित मुलीस घेऊन आले. आईने मुलीकडे विचारपूस केल्यावर ही घटना मुलीने सांगितली तेव्हा मोठा धक्का बसला. माणुसकीला काळीमा फासल्याची घटना घडल्यानंतर पीडित मुलगी ही घटना घडली त्या ठिकाणावरून जवळपास 1 किलोमीटर अंतर रात्रीच्या अंधारात विवस्त्र अवस्थेत चालत आली होती. शहराच्या जवळ एका चौकात आल्यावर नागरिकांनी तिला कपडे दिले तसेच पोलिसांना बोलावून पीडित मुलीस त्यांच्या हवाली केले. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.